नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक बटाटा आणि 4-5 कांद्यांपासून रेसिपी दाखवणार आहे. अगदी चमचमीत, मस्त, एकदम तोंडाला पाणी सुटणारी, पाहताच एकदम मस्त वाटणार तुम्हाला. तर नक्कीच बनवून पहा. ह्या कांद्याची आणि बटाट्याची रेसिपी काय आहे. तर मी कांदे सोलून तर घेतले होते, आता हे किसून घेते. अशा पद्धतीने किसायचेत कांदे आपल्याला, म्हणजे त्याच्या बारीक बारीक अशा स्लाइस काढायच्यात आपल्याला कांद्यांच्या. आणि किसणीने किसल्यामुळं ना पातळ होतात, म्हणून किसणीने किसायचे ह्या अशा, तर छान होतात पातळ. मी आता सर्व कांदे किसून घेते आणि तुम्हाला दाखवते पुढे कशा पद्धतीने किसले आहेत, किती बारीक झालेले आहेत कसे ते. हे पहा, अशा पद्धतीने किसले आहेत बघा मी. आणि बारीक बारीक स्लाइस पडलेले आहेत कांद्याचे, मस्त असे पडतात याचे, खूप छान होतात. तर आता मी हे सर्व भरून घेते. हा पूर्ण कांदा झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर हा माझा पूर्ण कांदा झालेला आहे. किती छान पातळ पडलेले आहेत ना, छान. आता पुढे मी घेते बटाटा. एक बटाटा आहे, तर एक बटाटा सोलून घ्यायचा, आधी साल काढून घ्यायची त्याची. या पद्धतीने काढायची साल. त्याची बाहेरची साल काढली ना, मग किसणी घ्यायची आणि किसणीने ह्याला किसायचे आपल्याला. तर ही मोठी लाईन आहे ना किसणीची, त्याने किसायचे. तर पहा, कांद्यासारख्या अशा मोठ्या मोठ्याच पडल्या पाहिजे, दोन्ही एकसारखं पडले पाहिजे. कांदा कसा पडला तशीच बटाट्याची पण लांबड्या लांबड्या, हे बघा. आणि ह्याला पाण्यात ठेवायचं नंतर. मग त्याला काय होतं, पाण्यात ठेवल्यामुळे ना कडकपणा येतो ह्याला, बटाट्याला ना कडकपणा पैदा होतो. नाही तर असाच ठेवला ना काळा बी पडतो आणि लूज पण पडतो. म्हणून पाण्यात टाकल्यामुळं आपलं थोडं दुसरं प्रोसेस होतपर्यंत ह्याला पाण्यात ठेवणार आहे मी, पाहत. तर पहा तुम्हाला कळेल पुढे गेल्यावर. हे बघा, अशा लांबड्या लांबड्या केलेल्या आहेत ना. आणि जाडसर याने आपण किस करतो ना बटाट्याचा, त्यांनीच करायचं. तर हे पाण्यात देते ठेवून थोडा वेळ. ह्याला धुवून पण काढायचं चांगलं नंतर. आधी पाण्यात ठेवून देते, तोपर्यंत दुसरं आपलं काय काय प्रोसेस करूया. आता मी इथे 5 मिनटं ठेवलं होतं पाण्यात मी. आता हा कांदा घ्यायचा. दुसऱ्या मला एवढा कांदा नको आहे, मग आता मी एवढा पाहिजे तेवढाच घेणार आहे, बाकीचा ठेवणार आहे, दुसरं कामासाठी उपयोगी पडणार आहे तो. तर हे पहा, एवढा घेतलेला आहे. आता हा बटाटा आहे ना, हा बटाटा पण ना पाण्यातून काढायचा, स्वच्छ धुवून आणला होता मी एकदा. आणि स्वच्छ असं पिळून पाणी, सगळं पाणी काढून टाकायचं याचं. पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे मी आता बघा त्याच्यातलं. एकदम पिळून घ्यायचं त्याला व्यवस्थिशीर. पाणी नाही राहिलं पाहिजे जरा पण. एक बटाटा पुरेसे आहे आपल्या रेसिपीला. आता मी 5-6 कांदे घेतले होते, त्यातला अर्धा कांदा मी ठेवलेला आहे, म्हणजे 3 कांदे झाले आणि एक बटाटा. ह्याची रेसिपी बनवायची आपल्याला. तर पहा, आता ह्याच्यात मी टाकणार आहे 2 चमचे लाल तिखट. काश्मीरी लाल आहे म्हणजे तिखट कमी आहे त्याचे. हळद टाकते अर्धा चमचा. आणि मी टाकणार आहे जिरं थोडंसं, म्हणजे पाव चमचा जिरं. आणि एक फुल चमचा भरून मी ओवा घालते. एक फुल चमचा भरून मी ओवा घातलेला आहे. आता ह्याच्यात मला टाकायचे बेसन पीठ. पहिले कोथिंबीर टाकते आणि नंतर मग आता 2 पळ्या मी बेसन पीठ टाकते त्याच्यामध्ये. आता बेसन पीठ घेते, पहिलं मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर बेसन पीठ टाकणार आहे. हे पहा, आता बेसन पीठ, ह्या पळ्या आहेत ना आपल्या, छोट्याशाच पळ्या आहेत, या 2 पळ्या पुरेशा झालेल्या आहेत आपल्याला एवढ्याला. आणि ह्याला ना मग छान असं कुस करून घ्यायचं. हे बेसन पीठ ह्याला लागलं पाहिजे पूर्ण. तुमच्या लक्षात आलंच असं काय आहे हे. तर ही आहे कुरकुरीत कांदा भजी. ह्याला कांदा भजी म्हटलं तरी चालेल आणि कांदा बटाटा भजी म्हटलं तरी चालेल. पण ही एवढी अप्रतिम लागतात ना बटाटा घातल्यामुळं, त्याला चव खूप छान येते आणि खूप मस्त दिसतात पण, आणि खूप वेगळीच वाटतात. तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा, तुम्हाला कळेल कसं काय आहे ते, कशा लागतात त्या.
खूप टेस्टी लागतात. खूप म्हणजे एकदम आपण ती खातो ना तिकडे बाजारात भेटतात मग हॉटेलमध्ये वगैरे, तर किती जाडजाड कांदा असतो, ते आतमध्ये पिठाळ पिठाळ लागतात. तसं हे बिलकुल नाही, एकदम कुरकुरीत छान होतात आणि खूप टेस्टी. आता मी घेते तेल आणि तेलामध्ये हे सोडून द्यायचं. असं सोडून असं सुट्ट सुट्ट सोडून द्यायचं. या पद्धतीने सोडून देते सर्व. आणि हे सोडून झाल्यानंतर याला थोडा वेळ हलवायचं नाही जरा पण. असंच ठेवायचं थोडा वेळ. आणि ह्याला एकदम फास्ट पण गॅस करायचा नाही, स्लो पण करायचा नाही, मध्यम गॅसवर ठेवायचं आणि याला होऊन द्यायचं. जरा थोडा वेळ हलवायचंच नाही जरा पण, असंच होऊन द्यायचं. आपल्याला वाटण जरा आता हे जरा कुरकुरीतपणा यायला लागलेलं आहे, तर असा हात जरासं उलटंपालटं करायचं. हे बघा, अशा पद्धतीने जरा उलटंपालटं केलं, परत थोडा वेळ ठेवायचं. झालं तेव्हा बी हलवायचं नाही, असंच राहून द्यायचं थोडा वेळ. काय होतं ते मग आपण सारखं ढवळत राहिलं ना का की ते अजून म्हणजे सुकलं नाही, मग ते सगळं त्याचा आकार छान नाही येत. म्हणून छान होऊन द्यायचं आधी व्यवस्थित. आपण ह्याच्यात ना सोडा ना काही घातलेलं, अगदी मिरची पावडर आणि बटाटा आणि कांदा आणि हळद रंगासाठी घातलेली, ओवा. हे पा असं जरा आता जरा थोडंसं हलवायचं, का की खाली पण करपलं नाही पाहिजे एका बाजूने. थोडंसं हलवायचं, जास्त हलवत बसायचं नाही. आणि होतात पटकनी, जास्त वेळ लागत नाही त्याला, अगदी खमंग. आणि हे आता बनते ना, हे चाललंय ना इकडं, खूप घरभर असा सुगंध दरवळला याचा कांदा भज्याचा. मस्त वाटतं एकदम. पाऊस पडतोय बाहेर आणि ही कांदा भजी खायला अगदी चहा बाजूला आणि कांदा भजी फार अप्रतिम लागतात. तर मैत्रिणींना अशा पद्धतीने बटाटा घालून करून पहा एकदा, खरंच खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला. आणि पहा आता तुम्ही पुढे गेल्यावर कलर त्याचा आणि तो रंग आणि तो कुरकुरीतपणा सगळं काही दिसन तुम्हाला. आता थोडंसं कुरकुरीत व्हायला लागलेलं आहे ते बऱ्यापैकी. आता हे बहुतेक झालेले आहे. मी आता काढून घेते याला. छान आता रंग बदललेला आहे आणि आता चाळणीत काढायचं, म्हणजे तेल बी असलं ना तर ते खाली जातं निघून, तेल राहत नाही. आणि रंग फार, आणि हे नंतर पण थोडं आता काढलं ना, आणखीन थोड्या वेळाने त्याचा आणखीन रंग बदलेल, का की गरम असतंय ना आपलं, मग त्याचा रंग बदलत जातो. म्हणून एकदमच करपून काढायचं नाही. हे बघा सुंदर असं एवढीसं बघा का आपल्याकडे किती साग होतं हे, पण आता हे टोपलं भरण एवढं होईल. पहा किती छान दिसतंय, पाहताच अगदी खावंसं वाटते का नाही. मस्त दिसतात का नाही. हॉटेलमध्ये भेटण्यापेक्षा घरी बनवा, घरी खूप छान होतात. आता परत एक सोडून दाखवते तुम्हाला त्याच पद्धतीने. असंच हलवायचं नाही, टाकत राहायचं. जागा असेल तिथे टाकत राहायचं. ते असं एकदम गठ्ठा नाही टाकायचं, असं सुट्टे सुट्टे टाकायचं. हात हलवत राहायचं टाकताना, का मग ते व्यवस्थित पडतं. ह्याला का नावं आहेत, खेकडा भजी पण म्हणतात, कांदा बटाट्याची खेकडा भजी आणि कांदा भजी पण म्हणतात. आता कांदा बटाटा भजी मी सांगते तुम्हाला, कुरकुरीत होणारी मस्त अगदी. करत असाल तुम्ही कांद्याची भजी, पण बटाटा घालून करून पहा एकदा, फार टेस्ट येते, अप्रतिम मस्त लागतात. चव खूप छान येते, काहीतरी वेगळं खाल्यासारखं वाटतं. अगदी कांदा भजीच खाल्यासारखं नाही वाटत, जरासं वेगळं वाटतं आपल्याला, वाटतं का काहीतरी हाय छान. तर एकदा बटाटे घालून करून पहा, खूप छान होतात. आता हे पण झालेली आहे, मी काढून दाखवते. बरीचशी झालेली आहेत माझी. तेवढ्या पिठाची एक टोपलं भरलंय.
सर्व घ्यायची काढून. ह्याला तेल पण म्हणजे तेलकट होत नाही जरा पण. हे बघा किती छान दिसतात, रंगही फार सुंदर आलेला आहे त्याला आणि दिसतात पण. आणि किती झालेत बघा, अगदी कुरकुरीत छान मस्त खावं खावंसं वाटणारं, अगदी तोंडाला पाणी सुटतं पाहताच. कांदा भजी मस्त सुगंध सुटलेला आहे, घरामध्ये दरवळतोय आणि हा रंग एवढा सुंदर. मैत्रिणींना आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बनवून पहा एकदा, खूप सुंदर लागतात, खूप छान.